निवार्ध तरी झालं झालं कसं चालू आहे बघा या बाई सगळं दळण काढून आपलं आता सरलं आहे का नाही होय. तर इकडं दुधाचं आणि इकडं भाताचं चालू आहे बघा. अशा पद्धतीनं वेगवेगळे रस आहे.
की दूध अशा प्रकारे एकदम गाणं करून घेतलेला इथं बघा. हा आणि भाताच इकडं त्या पातेल्यात सगळं करून घेतलंय. उकाळ आपल्याकडं नसल्यामुळे ऍडजस्टमेंट करून पातेल्यात करून घेतलंय. नंतर इथून एका ठिकाणी सगळं करावं लागतं. मधनं कोणी तर वंडोनी असं म्हणते पहिल्यापासून देवाचं काम आहे. देवाचं काम आहे. कुणी वंडोनी म्हणते तर काय असेल ती व्यवस्थित झालं पाहिजे. आपल्याला साधं भोळ करायचं पण त्या साध्या भोळ्यात पण अडचण येऊ नये, कुणी वलटू नये, कुणाची लाट लागू नये. काय असेल ते देवाचं काम आहे, व्यवस्थित झालं पाहिजे. तर आता वाजले त्या 8:30 ते 8:45 वाजत आले त्या. आता ही दूध शिजायला आहे किती वाजले तरी आपण का नाही सगळं हे झालं व्यवस्थित हे करून घेतलं का नंतर परत अजून व्हिडिओ करणारच आहे. दूध डेर बाहेर नेलं चरावं परत काय असतं ती आवड पाहिजे. मला भीती वाटते माझं कारण कसं व्हायचं कसं नाही. रोज मला असं मनातल्या सारखं विचार चालू होतं माझ्या कारण कसं व्हायचं. जाणतं जुमतं माझ्या घरातली नाही ती माझी मामा हत्या नाही त्यामुळं अनेक विचार येत होतं, वाईट वाटायचं. पण खरंच आज दाखवून दिलं माझ्या गुरुनं की अडचण कुठं येत नाही. जिथं गुरु चांगला असतील का नाही अडचणच नाही. सारी देवाची झाली ती बघा. मेन माझं कुकू म्हणलं तर माझ्या गुरुला आधी गेलं. तिथून काय असेल ती मी सगळ्याला दिलं. पहिलं घर म्हणलं माझ्या गुरुचं आणि परत दुसरी घर. बहिणीनं गुरु असावा तर असा असावा, चांगली वाट दाखवणारा गुरु असावा पाहिजे होता. मग काय तर जुती जावा हळू जावा समजून घ्या जरा तुम्ही. नाही पण हाय बरं का काय आहे नुसतंच आहे काय म्हणजे बोलाही नाही इतकं म्हणजे मग काय तर एवढं कसं वाटतंय तुला? योग्य मार्गाने आपल्याला चांगलं वाटतंय. आई पप्पा ती पप्पाला अडचण असल्यामुळे पप्पा आईला सोडून गेला. एवढ्या अडचणीतनं पण आई आली त्याला नटावं लागल कारण की आई आली नाही जरा मिसरी घाल पडते. आई आली, बहिणी आल्या, समधी म्हणजे समधी आली. ती कोण आलं नाही असं नाही, बाहेर समधी बसली ती परत भेटते का तर बहिणं असं आपलं दुधाचं कारण आहे. आता व्यवस्थित तुम्हाला सगळं काय असेल ते दाखवणार आहे. आता ज्यावेळेस बाहेर डेरं जातील त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित दाखवणार. तर बघा आता दूध शिजलंय. डेरं खाली घेतले तर या एकच घेतलाय दुधाचा पहिल्यांदा खाली घेतलाय. तर आता डेरा शांत करून शिना डेऱ्याला असं सजवून घ्यायचंय पूर्णपणे हळदी कुंकू लावून पहिल्यांदा शांत करून घ्यायचंय. तर हे असं असतंय बघा दुधाचं कारण म्हणलं का नाही. लय म्हणजे लय शांततेत लय असं म्हणजे डोक्या चालत नाही. पण त्या शांततेत मग गुरु संघ आहे तर त्यामुळं भ्यायची काही गरज नाही. प्रत्येक अडचणीत आता रात्रीच्या 1 तोर गुरु सगळ्या आया बायाच्या आहे त्या गाणी म्हणते त्या बसले त्या सांगते त्या असं करा तसं करा. त्यामुळं काय वाटत नाही. भीती होती की देवदेव होणार नाही, देवदेवाला अडचणी येतेल्या. अनेक जण देवदेवाला अडचणी आणतेल्या पण तसं काय झालं नाही. माझ्या गुरुची साथ असल्यामुळं कुठंच माझ्या गुरूंनी मला अडचण येऊ दिली नाही. काय असेल ती व्यवस्थित देवदेव पार पाडला. आणि खरंच बरं का आज कारण माझं भरून आलं की जे आपण म्हणतो का नाही बोलणारे असते ती की होऊ देणार नाही किंवा अडचणी येणार. त्या अडचणी यायच्या तर लांबच राहिल्या, घरापर्यंत पण आल्या नाही त्या अडचणी कुंच्याच. सगळं काय असेल ते आनंदानं पार पडलं. असंच माझ्या आईबाईनं सगळं काय असेल ती अडचणी आयुष्यात काय दुःख आहे सगळं बाहेर पाडावं आणि माझ्या परपंचात असंच यश बरकत द्यावावी मी निर्मळ मनाने केलंय. तर बघा आता सजवलाय डेरा. ही लिंबाचं ढाळ हे असं बांधत्यात या आता सजवलंय. काय असेल ती तिच्या जीवावर आता घरात घ्यायचं ते डेरं झालंय आपलं समजा काय असेल ती आता डेरं घरात घ्यायचं. डेरं घरात घेऊन शिणार दुपारती होणार. दुपारती झाल्यानंतर ना परत काय असेल ती व्यवस्थित सगळं शांततेत सांगणार की काय सकाळपारी करायचं आहे काय नाही कसं काय सगळं काय असेल ती व्यवस्थित सांगतेल. जसं ती सांगतेल तसंच आपण करणार आहे.
भारताचे चांगले, मनातल्या राजाचे चांगले, जाती जणी मुलीचे ऐ राजा उदरे सदानंद